रोशनदा पीछे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो. जय भवानी जय शिवाजी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय हो. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय हो. नागपुर आरटीओ कार्यालय का मनसे ने किया घेराव, भारी जुर्माने के खिलाफ जताया आक्रोश। नागपुर में आरटीओ कार्यालय उस समय घिर गया जब महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने भारी जुर्मानों और वाहन मालिकों से कथित लूट के खिलाफ जोरदार आंदोलन छेड़ दिया। पूर्व नागपुर के उपक्षेत्रीय परिवहन कार्यालय में मनसे नेताओं ने याचिका सौंपते हुए प्रशासन को चेतावनी दी है। पूर्व नागपुर स्थित आरटीओ कार्यालय में महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने विरोध प्रदर्शन किया। मनसे नेताओं का आरोप है कि राज्य सरकार आधा किलो या 1 किलो से भी थोड़ा अधिक माल लदे छोटे वाहनों पर 50,000 रुपये तक का जुर्माना लगाकर जबरन वसूली कर रही है। मनसे का कहना है कि यह जुर्माना न केवल अनुचित है बल्कि गरीब और मध्यम वर्गीय वाहन चालकों की जेब पर सीधा वार है। वाहतूकदारांच्या हितासाठी 365 दिवस आम्ही सतत झगडत असतो, भांडत असतो आणि वाहतूकदारांना भेडसावणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे ज्या कारण नसताना अर्धा किलो 1 किलो 2 किलो एवढं जरी वजन जास्त असलं 5 किलो जरी जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात, 50-50 हजाराचे 60-60 हजाराचे चालान देतात। इथे काही जे विषय ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या। त्या म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू। म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे 8 मुद्दे मांडले त्या 8 मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था। तसं इथे महत्त्वाच्या ठिकाणी मी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये। इथे नुसता आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो 365 दिवस। एक व्यक्ती जो आहे तो व्यक्ती तो काम करतो, ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा, तो शासनाच्या पदावर नाही आहे, शासकीय नाही, शासकीय कर्मचाऱ्यासारखा वागतो, त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतले, ते पत्र सुद्धा मॅडमला दाखवलं। दुसरी गोष्ट यांच्याकडे वाहनधारक जे येतात त्यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी त्यांचे पेपर ज्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीने गहाळ होतात कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक आवक मध्ये इन्व्हर्ट करावा त्याला जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असेल आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपट्टी मारायला लावतील, परत डबल तेच काम करा अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमची चर्चा केली आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू। आरटीओ अधिकारी बिना किसी स्पष्ट मापदंड के मनमाने तरीके से चालान काट रहे हैं जिससे जनता में भारी आक्रोश है। अगर आरटीओ की यह लूट बंद नहीं हुई तो आने वाले दिनों में और उग्र आंदोलन होगा। आम जनता को इस तरह तंग करना बंद करें, नहीं तो हम सड़क से लेकर विधान भवन तक आंदोलन करेंगे। मनसे द्वारा सौंपे गए ज्ञापन में यह भी कहा गया है कि जल्द सुधार नहीं हुआ तो राज्य भर में आंदोलन को तेज किया जाएगा। अब देखना होगा कि प्रशासन इस आंदोलन को कितनी गंभीरता से लेता है। कसं आहे आरटीओ ऑफिस जे आहे पूर्व नागपूरचं म्हणा किंवा आपल्या नागपूरचे इतर जे 2 ऑफिस आहेत ते विषय असा आहे की हे ऑफिसची निर्मिती आहे वाहनधारक आणि जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या कामासाठी हे ऑफिस काढलेलं आहे। पण होते कसं आजकाल ते लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे सरकारने, आता सरकारजवळ पैसा नाही आहे द्यायला, तर हे आरटीओचे जे आहेत आज ज्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटायला आलो ते कुठल्या तरी रोडवर असतील आता वसुली करत आणि नागपूरमध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओचे अधिकारी टेबलवर भेटण्यापेक्षा हे बाहेर कुठल्या तरी हायवेवर उभे राहतात आणि फक्त पैसा गोळा करून देण्याचं केंद्र झालेलं आहे सरकारसाठी आणि जो बिचारा वाहनधारक आहे तो याच्यात भरडला जातो, सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते भरडल्या जातात। त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या मांडण्याकरता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज हे निवेदन आणि एक हल्लाबोल आंदोलन इथे करण्यात आलं। म्हणजे सचिन धोटे वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहे ते याच्याबद्दल अजून बाकीची माहिती देतील।